नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हरियाणा राज्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। येथे एका पतीने आपल्या पत्नीनेच आपली फसवणूक केल्याची तक्रार एका युवकाने पोलिसांमध्ये दाखल केली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती अशी: हरियाणामधील बडोली गावातील रहिवासी असलेल्या एका 26 वर्षीय युवकाने 2021 मध्ये या परिसरामधील युवकांची शासकीय भरतीची सोय व्हावी, त्यांना अभ्यासासाठी तयारी करता यावी या उद्देशाने लायब्ररी सुरू केली। काही दिवसांनंतर ह्याच लायब्ररीमध्ये येणाऱ्या एका युवतीशी संबंधित युवकाची ओळख झाली आणि ह्या ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये झालं। दोघांनीही त्यानंतर लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला। या संदर्भात संबंधित प्रीतम नावाच्या युवकाने आपल्या कुटुंबालाही या संदर्भात माहिती दिली आणि कुटुंबानेही त्याला लग्नासाठी संमती दिली। लग्नानंतर संबंधित युवकाने याच भागामध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन आपल्या पत्नीसोबत तो राहू लागला। याच काळामध्ये त्याच्या पत्नीने पोलीस भरतीसाठी दिल्ली येथे अर्ज केला। आपल्या पत्नीचं पोलीस बनण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, तिला नोकरी मिळावी या उद्देशाने त्याने पत्नीला प्रोत्साहन दिलं। यासाठी त्याने स्वतः उघडलेली लायब्ररी आणि जमिनीचा काही भाग विकून पत्नीला पोलीस भरतीसाठी म्हणून मदत केली। या काळामध्ये त्याच्या पत्नीला दिल्ली पोलिसांतर्फे प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं। प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित युवतीने कागदपत्रांची पूर्तता करत असताना व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून तिने आपली माहिती पोलिसांना खोटी कळवली। तिने आपलं लग्न झाले नसल्याची माहिती पोलिसांना दिल्यामुळे संबंधित युवकाच्या पायाखालची जमीनच सरकली। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच्या पत्नीने थेट माहेर गाठले। काही दिवसांनी तिचा पती तिच्या माहेरी घेण्यासाठी गेला, परंतु तिने संबंधित युवकासोबत येण्यास नकार दिला। या सर्व घटनाक्रमामध्ये संबंधित युवकाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली। ज्या पत्नीसाठी त्याने स्वतःची लायब्ररी विकली, स्वतःची शेतजमीन विकली, ह्या काळामध्ये प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला। मात्र पत्नीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने हे सगळं सहन केले। पोलिसांमध्ये भरती होताना तिने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचेही त्याने तक्रारीत म्हटलं आहे। ह्या घटनेमुळे संबंधित युवक आणि त्याच्या कुटुंबियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी, धन्यवाद।